तील राजकारणात अडकू नये यासाठी काय करावे? नंबर 1, प्रत्येक वादात स्वतःहून उडी घेऊ नका. गावात अनेकदा लहान सहान गोष्टीवरून गट तयार होतात आणि त्यातून राजकारण सुरू होते. अशा वेळी प्रत्येक वादात आपले मत मांडणे किंवा कोणाची बाजू घेणे आवश्यक नसते. अनेक वेळा ज्या वादाशी आपला काही संबंध नसतो त्यात सहभागी झाल्यामुळेच आपले शत्रू वाढतात. म्हणून आधी पूर्ण परिस्थिती समजून घ्या. तुमच्याशी थेट संबंध नसेल तर त्या वादापासून दूर राहणेच शहाणपणाचे ठरते. शांत राहणारी व्यक्ती अनेक अनावश्यक अडचणींपासून वाचते. नंबर 2, कोणत्याही गटाचे आंधळे समर्थन करू नका. गावात वेगवेगळे राजकीय किंवा सामाजिक गट असतात. काही लोक भावनेत वाहून जाऊन एका गटाचे आंधळेपणाने समर्थन करतात आणि दुसऱ्या गटाशी कायमचे संबंध बिघडवतात. पण शहाणी व्यक्ती माणसाशी संबंध ठेवते, पक्षाशी वैर करत नाही. प्रत्येकाशी आदराने वागा आणि निर्णय नेहमी तथ्यावर घ्या, अफवा किंवा दबावावर नाही. नंबर 3, अफवा आणि व्हॉट्सअप ॲप फॉरवर्डवर लगेच विश्वास ठेवू नका. आजच्या काळात सोशल मीडियावर अनेक अपूर्ण किंवा चुकीच्या बातम्या फिरत असतात. कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल मेसेज आला म्हणून तो लगेच खरा मानू नका. पडताळणी न करता तो पुढे पाठवू नका. अनेक गावामध्ये अशाच अफवांमुळे मोठे वाद निर्माण झाले आहेत. जबाबदारीने वागणे हेच सुजाण नागरिकाचे लक्षण आहे. नंबर 4, तुमची ओळख तुमच्या कामामुळे निर्माण करा, राजकारणामुळे नाही. लोकांनी तुम्हाला तुमच्या प्रामाणिकपणा, मेहनत आणि चांगल्या स्वभावामुळे ओळखावे. सतत राजकीय वादात दिसणारी व्यक्ती म्हणून नव्हे. शिक्षण, शेती, व्यवसाय, समाजसेवा किंवा रोजगार यावर लक्ष केंद्रित केल्यास गावात तुमचा मान आपोआप वाढतो. काम बोलते, वाद नाही. नंबर 5, प्रत्येकाशी आदराने बोला. मतभेद असले तरी संबंध तोडू नका. गावात सर्व लोक एकमेकांच्या संपर्कात असतात. आज ज्याच्याशी मतभेद आहेत उद्या त्याची मदत लागू शकते. त्यामुळे मतभेद असले तरी अपमानास्पद भाषा वापरू नका. आदराने बोलल्याने नाती टिकतात आणि भविष्यातील अडचणी कमी होतात. नंबर 6, निवडणूक संपली की वैरही संपले पाहिजे. निवडणुकीच्या काळात मतभेद होणे स्वाभाविक आहे, पण निवडणूक संपल्यानंतरही राग, द्वेष आणि भांडणे कायम ठेवणे गावाच्या वातावरणासाठी चांगले नसते. मतदान हा लोकशाहीचा भाग आहे, पण गावातील एकोपा त्याहून महत्त्वाचा आहे. निवडणूक संपल्यानंतर पुन्हा सर्वांसोबत सामान्यपणे वागणे हीच खरी परिपक्वता आहे. नंबर 7, उचकावणाऱ्या लोकांच्या बोलण्याला बळी पडू नका. काही लोक मुद्दाम एका व्यक्तीचे बोलणे दुसऱ्याला सांगून भांडण लावतात. तो तुझ्याबद्दल असे बोलला, त्याने तुझा अपमान केला, अशा गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. प्रथम सत्य जाणून घ्या. अनेक वेळा शांतपणे विचारलेला एक प्रश्न मोठा वाद थांबवू शकतो. स्वतः विचार करा, मगच निर्णय घ्या. नंबर 8, स्वतःच्या स्वार्थासाठी नाती वापरू नका. गावातील राजकारण काही लोक फक्त स्वतःचा फायदा होईल तेव्हाच जवळ येतात. अशा वातावरणात तुम्हीही नातेसंबंध फक्त स्वार्थासाठी वापरू लागतात तर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो. प्रत्येकाशी प्रामाणिकपणे आणि आदराने वागा. चांगली प्रतिमा ही कोणत्याही राजकीय ओळखीपेक्षा जास्त काळ टिकते. नंबर 9, सोशल मीडियावर विचारपूर्वक पोस्ट करा. आज फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावरही एक पोस्टही मोठा वाद निर्माण करू शकते. कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा गावाबद्दल अपमानास्पद पोस्ट, कमेंट किंवा स्टेटस टाकण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार करा. सोशल मीडियावरचा एक चुकीचा निर्णय प्रत्येक आयुष्यातील संबंध बिघडवू शकतो. नंबर 10, भावनेपेक्षा सत्याला महत्त्व द्या. कोणी तुमचा जवळचा आहे म्हणून तो नेहमीच बरोबर असेल असे नाही आणि कोणी विरोधी गटात आहे म्हणून तो कायम चुकीचाच असेल असेही नाही. प्रत्येकाशी निर्णय घेताना तथ्य, पुरावे आणि वस्तुस्थिती यांना महत्त्व द्या. न्यायाची बाजू घेणाऱ्या व्यक्तीचा समाजात जास्त आदर केला जातो. नंबर 11, गावाच्या विकासाला प्राधान्य द्या. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यासारखे प्रश्न गावासाठी खूप महत्त्वाचे असतात. व्यक्ती किंवा गटांवर भांडण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी एकत्र काम करणे अधिक फायदेशीर ठरते. विकासासाठी केलेले काम लोक अनेक वर्ष लक्षात ठेवतात. नंबर 12, भडकाऊ भाषण आणि उचकावणाऱ्या चर्चापासून दूर राहा. काही लोक मुद्दाम सभा, चौक किंवा सोशल मीडियावर अशी भाषा वापरतात की लोकांमध्ये द्वेष वाढावा. अशा चर्चांमध्ये
सहभागी होण्याऐवजी शांत राहा. संयम राखणारी व्यक्ती अनेक वाद टाळू शकते आणि स्वतःची प्रतिष्ठाही जपते. नंबर 13, प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडू नका. गावातील प्रत्येक घटना राजकीय असतेच असे नाही. शेजाऱ्यातील वाद, वैयक्तिक मतभेद किंवा इतर समस्या लगेच राजकारणाशी जोडल्यास गैरसमज वाढतात. प्रत्येक गोष्टीकडे तटस्थपणे आणि समजूतदारपणे पाहण्याची सवय लावा. नंबर 14, निर्णय घेताना दीर्घकालीन परिणामाचा विचार करा. एका क्षणाच्या रागात किंवा दबावाखाली घेतलेला निर्णय अनेक वर्षाचे संबंध बिघडवू शकतो. त्यामुळे कोणत्याही वादात किंवा राजकीय विषयात सहभागी होण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा. या निर्णयाचा माझ्या कुटुंबावर, माझ्या कामावर आणि माझ्या भविष्यात काय परिणाम होईल? हा विचार अनेक चुकीचे निर्णय टाळू शकतो. नंबर 15, कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. गावात अनेक वेळा आमच्या बाजूने उभा राहा, त्याच्याशी बोलू नका, आमच्या गटात असा दबाव टाकला जातो. पण प्रत्येक निर्णय स्वतःच्या विवेकाने घ्या. दबावाखाली घेतलेले निर्णय नंतर पश्चातापाचे कारण ठरू शकतात. स्वतंत्र विचार करणारी व्यक्तीचा समाजात खऱ्या अर्थाने आदर मिळते. नंबर 16, प्रत्येक गुपित प्रत्येकाला सांगू नका. गावात बोललेली गोष्ट काही मिनिटात संपूर्ण गावात पोहोचू शकते. त्यामुळे वैयक्तिक किंवा कुटुंबातील महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकासमोर सांगणे टाळा. चुकीच्या व्यक्तीकडे केली गेलेली माहिती अनेकदा राजकारणाचे हत्यार बनते. विश्वासू व्यक्तीच महत्त्वाच्या गोष्टी शेअर करा. नंबर 17, मतभेद आणि वैर यातला फरक समजून घ्या. प्रत्येक व्यक्तीचे मत वेगळे असू शकते. मतभेद असणे स्वाभाविक आहे, पण त्याचे वैरात रूपांतर होऊन देऊ नका. दुसऱ्याचे मत ऐका, स्वतःचे मत शांतपणे मांडा आणि नातेसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. परिपक्व माणूस मतभेद स्वीकारतो, वैर वाढवत नाही. नंबर 18, गावातील प्रत्येकाशी समान आदराने वागा. कोणी श्रीमंत असो, गरीब असो, कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणत्याही समाजाचा असो, प्रत्येकाशी समान आदराने वागा. पक्षपात केल्याने लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. समान वागणूक देणाऱ्या व्यक्तीवर गावातील सर्वांचा विश्वास बसतो. नंबर 19, स्वतःची आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती महत्त्वाची ठेवा. राजकारणात जास्त वेळ घालून अनेक लोक स्वतःचे शिक्षण, व्यवसाय किंवा शेतीकडे दुर्लक्ष करतात. लक्षात ठेवा, तुमचे भविष्य तुमच्या मेहनतीवर उभे राहते, राजकीय वादांवर नाही. तुमची प्रगतीच तुमची खरी ओळख बनते. नंबर 20, भांडण जिंकण्यापेक्षा मन जिंकण्याचा प्रयत्न करा. वाद जिंकला तरी माणसे हरवली तर त्याचा काही उपयोग नसतो, पण आदर, संयम आणि समजूतदारपणाने वागला तर लोकांचा विश्वास जिंकला येतो. गावात मोठेपणा आवाजाने नाही तर स्वभावाने मिळतो. दीर्घकाळ लोकांच्या मनात राहायचे असेल तर माणुसकी आणि संवाद यांना नेहमी प्राधान्य द्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.